आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। भोंदू अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री, खरातच्या मालमत्ता आणि कोट्यावधींच्या व्यवहारांची तपासणी होणार, देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे रडारवर। भोंदूबाबा खरातच्या संस्थांचा पाणी पुरवठा बंद, दारणा धरणातून रोज 39 लाख लिटर पाणी मिळत होतं। श्री शिवनिका संस्थानला दिलं जात होतं मराठवाड्याच्या हक्काचं पाणी। अक्षय शिंदे नंतर खरातचं एन्काउंटर होणार, तृप्ती देसाई यांचा खळबळजनक आरोप। रुपाली चाकणकरांच्या जागेसाठी राष्ट्रवादी मोर्चे बांधणी, आयोग अध्यक्षपदाच्या स्पर्धेत 4 महिला स्पर्धेत। चाकणकरांचं महिला प्रदेशाध्यक्षपद धोक्यात, सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची खलबतं। उद्धव ठाकरेंची अशोक खरातवर मेहरबानी, शिवनिका संस्थांसाठी दारणा धरणाचं पाणी आरक्षित, ठाकरेंनी शेतकऱ्यांचं पाणी खरातला दिलं। उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरला हाकलणार का? भाजप प्रवक्ता नवनाथ बन यांचा थेट सवाल। खरात सनदी अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायचा, सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। अशोक खरातची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी। खरात विरोधात आणखी 3 महिलांच्या तक्रारी, विशेष तपास पथकाच्या कार्यवाहीला आला वेग। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात चौकशी सुरू, लातूर जिल्हा परिषदेत पदभरती घोटाळा। मुंबई गोवा महामार्ग 23 मार्चला रोखणार, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा, आंबा काजू उत्पादकांना भरपाई मिळालीच पाहिजे, राजू शेट्टी मागणीवर ठाम। दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील मालमत्तांचा लिलाव, रत्नागिरी जिल्ह्यातील 4 कृषी मालमत्तांचा लिलाव, केंद्र सरकारने 5 मार्चला लिलाव प्रक्रिया पूर्ण केली। पुण्याच्या नवले पुलाजवळ भीषण अपघात, जांभूळवाडी ब्रिजवर 7 ते 8 ट्रक उलटले, ब्रिजवरून डिव्हायडर तोडून काही ट्रक खाली पडल्याची माहिती। सिडको आणि नवी मुंबई मनपात वाजलं, सिडकोने विकलेला भूखंड हवाय पालिकेला, आरोग्य केंद्र उभारणीसाठी भूखंडाची मागणी। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणवरील हल्ले थांबण्याचे संकेत, लष्करी मोहीम गुंडाळण्याच्या विचारात, ट्रम्प यांची सोशल मीडियावर पोस्ट। ओंकार हत्ती पुन्हा दोडामार्ग सासोलीत परतला, काजू हंगाम सुरू असल्यानं शेतकरी चिंतेत। अज्ञात वाहनाच्या धडकेत